नमस्कार मंडळी. आज या निसर्गरम्य हळदीच्या शेतात उभे राहून मला खूप आनंद होत आहे. ही केवळ हिरवीगार हळदीची शेती नाही, तर आमच्या मेहनतीचे आणि मातीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. माझे वडील खिराप्पा अकुमार यांनी या जमिनीला आपलं रक्त आणि घाम दिला आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज हे शेत असे डौलदार दिसत आहे. आम्ही आज इथे फक्त रानाची पाहणी करत नाही आहोत, तर या मातीशी असलेल्या आमच्या नात्याला पुन्हा एकदा उजाळा देत आहोत. आमच्यासोबत असलेला हा छोटा सदस्य आमचा नातू प्रांशुल याला घेऊन येण्याचा उद्देश हाच की त्यालाही आपल्या मातीची, आपल्या परंपरेची आणि शेतीतल्या कष्टाची ओळख व्हावी. नवीन पिढीला हे समजून घेणे खूप गरजेचे आहे की आपल्या ताटात येणारा घास किती कष्टाने पिकवला जातो. हे हळदीचे शेत केवळ पिकाचे उत्पादन देत नाही, तर ते आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देते. प्रत्येक रोप आपल्याला शिकवते की कठीण परिस्थितीतही कसंडून उभं राहायचं आणि बहरून यायचं. आज या क्षणी मला निसर्गाचे, मातीचे आणि माझ्या कुटुंबियांचे आभार मानायचे आहे, ज्यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले. चला, या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया आणि आपल्या परंपरेचा मान राखूया. धन्यवाद.